नशीब 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 आपण सगळं नशिबावर सोडून देतो. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, जर नशीबच सगळं ठरवत असेल तर देव का सर्वांना 24 तास देतो? देव का सर्वांना सारखंच टायमिंग देतो? आणि मग ते आपल्याला ठरवायचं असते की मी त्या 24 तासात फक्त बसून राहणार आहे की स्वतःसाठी काही वेगळं करणार आहे. कोणीतरी त्या 24 तासात स्वप्न पूर्ण करतो आणि कोणीतरी फक्त थकून बसतो. माहीत आहे तुम्हाला? तर ही खरी अडचण दुसऱ्या कोणाची नसून फक्त आपली आहे. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हाला सांगणार आहे आज हाऊसवाईफ असताना तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही साधी हाऊसवाईफ असला तरी स्वतःला घरकाम मुला जबाबदाऱ्यासोबत कसं डेव्हलप करू शकता आणि मी माझ्यामध्ये चेंजेस कसे केलेले आहे हे तुम्हाला जर ऐकायचं असेल आणि तुम्हालाही स्वतःमध्ये काही चेंजेस करायचे असतील आणि माझ्यामध्ये ज्या हॅबिट मला वाटत होतं की माझ्यामध्ये हे खूप विकनेस आहे त्या मी कशा दुरुस्त केलेल्या किंवा त्या चुका कशा दुरुस्त केल्या हे सगळं मी आजच्या व्हिडिओत आवर्जून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो, चॅनलला लाईक करा जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे आणखी 10 जणांना जो व्हिडिओ पोचता होतो आणि आपल्याला 10 जणांकडून मोटिवेशन मिळते. फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडे त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते. खरंच तुम्हाला सांगते ना, आपलं आयुष्य फक्त इथपर्यंतच आहे का? तुम्ही म्हणाल कुठपर्यंत ताई? घरकाम मुलं जबाबदाऱ्या सगळं करताना कधी कधी वाटतं का मी फक्त याच्यासाठीच बनलेली आहे. तर मला ना हे सगळं करताना एक गोष्टीची जाणीव झाली की फक्त चेंज माझे बाहेरचेच लोक करतील का? चेंज आपण आतमधून सुरू करू शकत नाही का? आणि मला कोणी येऊन म्हणेल का की तुझ्या लाईफमध्ये तू असा चेंज कर, मी तुला अभ्यासाला वेळ देतो, पण ते शक्य आहे का? नाही, याचं उत्तर नाही. चेंज आपल्याला सुरू करावा लागतो. आपण रोज काय करतो? सकाळी उठतो, स्वयंपाक, घरकाम, मुलांची काळजी, सगळ्यांची काळजी करतो, पण रात्री झोपताना एक विचार येतो, आज माझ्यासाठी मी काय केलं? बहुतेक वेळा उत्तर असते नथिंग. आणि इथूनच आपला कॉन्फिडन्स कमी होत जातो. असा करता करता कोणाच्या लग्नात 14 वर्ष होतं, कोणाच्या 10 होतो, कोणाच्या 12 होतो, कोणाचं नवीन नवीन लग्न असते. कोणाचा कॉन्फिडन्स इतका ग्रो असतो, पण नवीन लग्न झालं, मुलं झाले की तो कॉन्फिडन्स हळूहळू 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 कमी होत जातो. आणि मग इथूनच आपल्या नथिंगची सुरुवात होते. आणि फक्त एक हाऊसवाईफ म्हणून आपण आपले ड्रीम चुरगाळून टाकतो. मग ते आपण ड्रीम असतात पण ते आपल्या मनात असतात. म्हणून मी तुम्हाला स्पेशली सांगू शकेल, तुमचे ड्रीम कधीच बंद होत नाही. किचनमध्ये उभं राहूनही तुम्ही ड्रीम बघत असतात, पण आतमध्ये बघत असतात, तर त्यांना बाहेर काढावं लागेल ना. आपला जो टाईम कमी असतो, आपल्याला होप खूप मोठी असते, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला छोटे छोटे स्मॉल डिसिजन घ्यावे लागतील, जे की मी माझ्या आयुष्यात घेतलेले आहे. तर माझ्या चेंजची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. मी भरपूर व्हिडिओज सांगितलेली आहे. या व्हिडिओत थोडं आणखी माझ्या छोट्या सवयी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघा, ज्या मोठ्या सवयी आहेत मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहे. पण मी माझी सगळ्यात मोठी जी सवय होती ना, ती काय केली, मी कॉन्स्टंटली लर्निंग सुरू केलं. आता लर्निंग म्हणजे मला जेव्हाही मला आता अभ्यास नाही नाही राहिला तरी पण माहिती आहे का, मी सातत्यपणे काहीतरी वाचते, मोटिवेशन वाचते, मी रीड करते, मी टेबल रीडिंग करते. म्हणजे काहीही रीडिंग करायचं किंवा काहीही वाचत बसायचं, म्हणजे मी माझं सातत्य स्टडीतलं सुटू दिलेलं नाही किंवा स्वतःला ग्रोअप होणे थांबू दिले नाही 1 ते 1.5 वर्षात. ही माझी एक सगळ्यात महत्त्वाची छोटी सवय माझ्यासाठी खूप छान डिसिजन मेकिंग ठरलेली आहे. म्हणजे मी मोबाईलवर टाईमपास न करता मी कंपॅरिझन पण करत नाही कोणासोबत. मी फक्त स्वतःमध्ये मला कसा चेंजेस करता येईल, माझ्यात आणखी कुठले विकनेस आहे, मला कुठली स्ट्रेंथ करावी लागेल, याकडे लक्ष द्यायचं. आणि त्यामुळेच मी हा जो चेंज होता माझ्या आयुष्यातला, हा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि हेच माझं सिक्रेट आहे. नंतर बघा, माझा जो दुसरा आहे ना, तो चेंज मी तुमच्यासोबत शेअर करते. तो कुठला? मी खरंच आणि ऑनेस्टली तुम्हाला सांगते, मला कम्प्युटरचं जास्त नॉलेज नव्हतं, मला सोशल मीडियाचं काहीच नॉलेज नव्हतं. मग मी थोडं थोडं इंग्रजी, थोडं कम्प्युटर, थोडं स्किल, थोडे कोर्सेस असं ना, म्हणजे फ्री यूट्यूबवर जेवढं मला फ्रीमध्ये जे नॉलेजफुल आहे ते बघता येणं, काही न्यूजपेपरमध्ये काही येतं आहे का आपल्यासाठी ते बघणं, असं मी माझं कलेक्शन सुरू केलं. आणि त्याच्यामुळे पण मला खूप फायदा झाला. आणि दररोज 20 ते 30 मिनटं मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यामुळे माझ्यात भरपूर ग्रोथ झाली. तुम्हीसुद्धा हाऊसवाईफ असेल ना, तर तुम्ही आजपासून हे सुरू करू शकता. हे जे नवीन शिकण्याची आपली जी हॅबिट असते ना, त्यामुळे आपण भरपूर समोर जाऊ शकतो. आत्ता तिसरी पण खूप महत्त्वाची सवय माझ्यासाठी होती, ती म्हणजे काम करताना मी काही ना काही सतत ऐकत राहिले. म्हणजे मग तुम्ही म्हणाल ताई तुझ्याजवळ हेडफोन आहे, आमच्याजवळ हेडफोन नाही. तर माझ्याजवळ पण ऑनेस्टली अगोदर हेडफोन नव्हते. मग मी मोठ्या आवाजात मोटिवेशन लावून देत होती घरामध्ये. जसं की बी के शिवानी यांचं मोटिवेशन आहे, तिथे म्हणजे इथे वर असं तुम्हाला माहिती आहे माझ्या किचनमध्ये खिडकी आहे, तिथे ते मोटिवेशन लावून देत होती. सतत काहीतरी पॉझिटिव्ह ऐकत होती.
मग त्यानंतर नाही झालं काहीतरी तर लर्निंग व्हिडिओज ऐकत होती, मोटिवेशनल ऑडिओ ऐकत होती. आणि जर वेळ नाही मिळाला मला तर मी कामं करता करता करत होती आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी डेव्हलप ठरली. त्यामुळे मी माझं रीडिंग आणि लिसनिंगचं स्किल डेव्हलप केलं, ज्याचा की मला भरपूर फायदा झालेला आहे. बघा, त्यानंतरचं माझं सिक्रेट आहे स्मॉल कॉन्फिडन्स वर्क. मी दररोज स्वतःला सांगत होती, आय कॅन डू समथिंग, मी काहीतरी करू शकते, आय कॅन डू समथिंग, मला काहीतरी करायचंच आहे आणि मी करून दाखवणारच आहे. हे जे स्वतःसाठी आपले एक पॉझिटिव्ह वाक्य येतात ना, त्यामुळे एखादी छोटी संधी जरी आली ना, तर मला यात काही फायदा आहे का, मी काही करू शकेल का, यामुळे ना मी स्वतःला खूप डेव्हलप करायला लागले. आणि हाच माझा जो आपला स्मॉल कॉन्फिडन्स वर्क असते ना, तो पण माझा असा ग्रोथ झाला आणि मला कळलं की माझ्यामध्ये चेंजेस होत आहे. बघा, इमॅजिन करा, जर तुम्ही स्वतः 30 मिनटं लर्निंग सुरू केलं, मी जर सांगितलं तुमच्याकडे की तुम्ही क्रिएटिव्ह काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, तर आपण ना 180 तास आपण लर्निंग करू शकतो एका वर्षानंतर. आणि आणि हेच आपलं लाईफ बदलू शकतं. म्हणून नशिबाची वाट पाहू नका. नशीब आपोआप बदलत नाही. आपल्याला आपल्या छोट्या छोट्या सवयी बदलतात आणि ह्याच सवयी आपल्या ॲक्शन्स ठरवतात, आपलं आयुष्य बदलवतात. आणि ह्याच आपल्याला डिसिजन मेकिंग पॉवर, आपलं काय म्हणतात त्याला, ग्रास्पिंग पॉवर, डिसिजन मेकिंग पॉवर आपल्याला एवढं एवढं स्ट्रॉंग बनवतं की जे विकनेस आहेत ना ते आपोआप दूर होते आणि आपल्याला नाही म्हणायची सवय आपली तुटून जाते आणि आपला बोल्डअप, आपला कॉन्फिडन्सपणा वाढतो. म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे, हाऊसवाईफ असणं म्हणजे स्वप्न संपत नाही, तो फक्त एक वेगळा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथूनच तुम्हाला छोटे छोटे स्टेप्स घेऊ शकतात. आणि माझ्या जीवनात जे स्मॉल चेंजेस झालेले आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि माझ्या जीवनात जे मोठे मोठे चेंजेस मी घेतले होते, यूट्यूब चालू करणं, पॉझिटिव्ह अफर्मेशन करणं, स्कूल जॉईन करणं, हे सगळं तुम्हाला माहीत होतं. पण आज मी ज्या छोट्या स्मॉल जे चेंजेस सांगितले ते पण खूप हेल्पफुल ठरले माझ्यासाठी. कारण याच छोट्या चेंजेसनी माझ्या लाईफमध्ये हाऊसवाईफपासून टीचरपर्यंत, हाऊसवाईफ टीचर टू यूट्यूब क्रिएटर तयार झालेले आहे. तयार झालं आणि त्यामुळेच मी आज या स्थानापर्यंत पोहोचू शकली आहे. तुम्हालाही असंच काहीतरी करायचं असेल, तुमची जी आपली लाईफ असते ती चेंज करायची असेल आणि स्वतःसाठी काहीतरी ग्रो करायचं असेल, तर तुम्हाला मोठ्या डिसिजनची गरज नाही, तुम्हाला स्मॉल डिसिजनच घ्यावे लागतील. तर आत्ता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला असंच छान मोटिवेशन तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कुठला डिसिजन घ्यायला अवघड जाते, किंवा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असा कुठला डिसिजन घेतला की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदललं गेलेलं आहे. हे ऐकून मला पण खूप आनंद होईल आणि मला पण तुमच्यापासून मोटिवेशन मिळेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील पॉझिटिव्ह थिंकिंगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपा. बाय. Under